सर्वांना नमस्कार. मित्रहो, आरोग्यासाठी म्हणजे खाण्यासाठी कोणतं तेल सगळ्यात चांगलं असतं, तर ह्याची निवड कुठल्या आधारावर केली पाहिजे, याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज काय असतात, म्हणजे घटक त्याच्यात कोणते असतात, काय लक्षात ठेवलं पाहिजे की तेल घट्ट होणं किंवा पातळ राहणारी तेल याच्यात कोणतं चांगलं कोणतं वाईट, तसंच गरम तेल केल्यानंतर ते परत वापरावं का, किंवा घाण्याचं तेल का मशीनमधूनचं तेल याच्यातलं कोणतं तेल चांगलं, रिफाईंड तेल म्हणजे काय असतं, ते खरंच चांगलं असतं का, रोज किती तेल खाल्लं पाहिजे आणि तेल खाण्याचे फायदे किती आणि तोटे किती, जर तेल नाहीच खाल्लं तर चालतं का, हे सगळं आपण आज पाहू. सर्वप्रथम अगोदर तेलाची निवड कुठल्या आधारावर केली पाहिजे. सगळ्यात पहिला तर घटक आहे की आरोग्यासाठी ते चांगलं आहे, हे तर पहिला घटक आहे, सगळ्यात महत्त्वाचं. मग ते आरोग्यासाठी कशा प्रकारचं कोणतं तेल चांगलं असतं ते आपण डिटेलमध्ये पाहू. पण पहिला घटक की ते आरोग्यासाठी चांगलं आहे का. दुसरा घटक कोणता असतो की त्याची चव कशी आहे, कारण लोकांना कसं आहे, सर्वांनाच चवीला पण ते चांगलं लागलं पाहिजे. आरोग्यासाठी तर चांगलं पाहिजे, पण चवीला पण ते चांगलं लागलं पाहिजे. आणि तिसरा घटक म्हणजे बजेटमध्ये ते बसलं पाहिजे. खूप महागडं तेल असेल तर सर्वसामान्यांना परवडणार नाही, किंवा खूपच कमी किमतीचं तेल आहे परंतु आरोग्यासाठी चांगलं नाही, म्हणजे आपल्या आपल्या परीने प्रत्येकानं त्याला एक निर्णय घेतला पाहिजे आणि एका लेवलवर निर्णय घेऊन त्याप्रमाणे ते तेल वापरण्याचं ठरवलं पाहिजे, अशी त्याची निवड केली पाहिजे. आता कुठं कोणतं तेल आपल्या देशामध्ये वापरलं जातं, तर उत्तर भारतामध्ये जास्त मोहरीच्या तेलाचं प्रमाण वापरलं जातं. दक्षिण भारतामध्ये शेंगदाण्याचं तेल आणि तूप म्हणजे आपल्याकडं, तसंच सूर्यफुलाचं तेल असेल किंवा सोयाबीनचं तेल असेल, करडीचं तेल असेल, हे आपल्याकडे वापरलं जातं दक्षिण भारतामध्ये. तसंच किनारपट्टी आणि केरळ याच्यामध्ये जास्त खोबऱ्याचं तेल वापरलं जातं, कारण तिकडं नारळाची झाडं खूप असतात, त्यांना इझिली उपलब्ध नारळ आणि खोबऱ्याचं प्रमाण असतं, तिकडं हे तेल जास्त वापरलं जातं. तर आता हा वापर केलाच पाहिजे का, का आवश्यक आहे. जर असं म्हणतात की सगळ्या आजारांचं मूळ हे तेलाच्या संबंधित आहे, आणि ते सत्य आहे, कारण तेलाच्या क्वालिटीवर आणि क्वांटिटीवर, म्हणजे कुठल्या दर्जाचं कुठल्या प्रकारचं तुम्ही तेल वापरता आणि किती वापरता, याच्यावर शरीरातील जे आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो, असंसर्गजन्य आजार जे म्हणतो, ते सगळे आजार जवळजवळ याच्याशी संबंधित असतात. म्हणून इतकं महत्त्व आहे या तेलाला, म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. तर हे प्रमाण खाणं थोडंफार मध्यम प्रमाणामध्ये अत्यंत आवश्यक आहे. तर जर समजा आपण सगळा आहार उकडून घ्यायचा ठरवला, तेलाचा अंशच नको त्याच्यात, फक्त नुसतं उकडून घ्यायचा किंवा कच्चे पदार्थच खायचा, तर फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स जे असतात, म्हणजे तेलामध्ये किंवा चरबीमध्ये विरघळणारे जे जीवनसत्व असतात त्याची कमतरता होईल. आणि आपल्याकडं A, D, E आणि K हे 4 महत्त्वाची जीवनसत्व आहेत की जे चरबीमध्ये विरघळणारे आहेत, आणि जर आपण तेल नाही खाल्लं तर ते शक्यतो आपल्याला मिळण्याची खूप कमतरता होईल. म्हणून तेल तर आवश्यकच आहे. दुसरं की हे तेल खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचं फायदे कोणते होतात आणि तोटे कोणते होतात. आता सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं किंवा सगळ्यात स्टँडर्ड दर्जेदार किंवा आरोग्यासाठी चांगलं असलेलं हे तेल म्हणजे करडीचं तेल, किंवा आपण म्हणतो त्यापेक्षा थोडं महागडं असलेलं ऑलिव्ह ऑइल. हे ऑलिव्ह ऑइल हे नंबर 1चं आहे, परंतु ते थोडं महागडं आहे, सर्वसामान्यांना न परवडणारं तेल आहे. आणि करडीचं तेल हे सर्वसामान्यांना सुद्धा परवडू शकतं. तसंच तिळाचं तेल, अशा प्रकारची जी तेल असतात, या तेलाचे जे फायदे आहेत, हे हृदयासाठी चांगलं असतं. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये लिनोलिक ॲसिड असतं. आणि हे लिनोलिक ॲसिड जे वाईट चरबी असते शरीरातली त्याला कमी करण्यामध्ये प्रयत्न करत असतं. LDL जे असतं वाईट कोलेस्ट्रॉल ते कमी करतं, आणि HDL हे जे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं ते वाढवण्यासाठी मदत करतं. तसंच डायबिटीसचं कंट्रोल करणं, केसांचं आरोग्य सांभाळणं, त्वचा चांगली टवटवीत ठेवणं, रोगप्रतिकारशक्ती वाढणं, किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी कमीत कमी करणं, आणि रक्ताभिसरण म्हणजे रक्त फिरतं राहून त्याच्यामध्ये गाठ न तयार होणं, ही सगळी तेलाची कार्य आहेत. पण हे कधी मध्यम प्रमाणात वापरल्यानंतर, आणि चांगल्या क्वालिटीचं तेल आता आपण जे उल्लेख केला. आता याच्यानंतर दुसरा जो ग्रुप असतो त्याच्यामध्ये
शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीनचं तेल, खोबरेल तेल इत्यादी इत्यादी आपण वापरतो. तर हे तेल मध्यम क्वालिटीचे आहे. आणि पाम तेल हे तिसऱ्या क्वालिटीमध्ये किंवा सर्वात खराब म्हणा हे तेल आहे. तर याच्यामध्ये थोडंसं व्हिटॅमिन ई असतात, अँटीऑक्सिडंट असतात बाकीच्या तेलासारखे, परंतु याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट खूप जास्त असतं. हे त्याचा दुष्परिणाम आहे. त्याच्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड आपण हे पाहूया याचा अर्थ काय. पण हे काय करतात, हार्टला नुकसान करतात, हृदयाला. तसंच इन्फ्लॅमेशन, अंगावर सूज यायला कारणीभूत होतात, कॅन्सर डेव्हलप होणं किंवा मधुमेह, डायबिटीसचं प्रमाण वाढणं किंवा वाईट कोलेस्ट्रॉल वाढणं, त्याच्यासोबत ट्रायग्लिसराईड सुद्धा वाढणं हे कारणीभूत होतं पाम तेल. आता आपण हे पाहूया की कुठल्याही तेलाचे न्यूट्रिशनल घटक जे असतात किंवा पोषक तत्व जे असतात की कोणते असतात त्याच्यामध्ये. तर एक 100 ग्राम जर तेल घेतलं आपण तर ह्या 100 ग्राम तेलामध्ये 885 किलो कॅलरीज जातात. पहा, म्हणजे फॅटचं कसं असतं की एका ग्राममध्ये 9 किलो कॅलरीज असं सरासरी असतं कुठल्याही प्रकारची चरबी असो. म्हणजे एवढ्या कॅलरीज जास्त जातात. म्हणजे वजन कमी करण्यासाठी किंवा अंगातली चरबी वाढण्याकरता हे खूप मोठं कारण ठरू शकतं. याच्यामध्ये फॅट 100 ग्राममध्ये 100च्या 100 ग्राम हे फॅटच असतं. दुसरे घटक जे असतात ते नगण्य असतात. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की हाय एनर्जी सोर्स आहे तेल म्हणजे, तर ते जपूनच वापरलं पाहिजे. आता आपण पाहूया की काही लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आहेत तेलाच्या बाबतीमध्ये. अत्यंत महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत की याच्यामध्ये जे फॅट असतात, आपण म्हणलं की 100 ग्राममध्ये 100 ग्राम फॅट असतं. सगळ्यात महत्वाचे 2च ग्रुप आहेत त्याचे. एक असतं सॅच्युरेटेड फॅट किंवा त्याच्यासोबतच ट्रान्स फॅट्स म्हणतात, आणि दुसरं असतं मोनो अनसॅच्युरेटेड किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅट. हे घटक. तर हे 2 जे घटक असतात याच्यामध्ये कसं आहे की जे तेल घट्ट होतं, आळून बसतं, हे तेल येतात सॅच्युरेटेड फॅटमध्ये आणि हे शरीरासाठी वाईट असतात. जे तेल असेल, तूप असेल, डालडा असेल, खोबऱ्याचं तेल असेल, पाम तेल असेल, हे आळून बसतात, घट्ट होतं. आता तूप तुम्ही म्हणाल हे तर खूप चांगलं असतं, पण तूप सुद्धा कमी प्रमाणात घेतलं, नियमित घ्या, पण कमी प्रमाणात घेतलं तरच ते फायद्याचं असतं. आणि मोनो अनसॅच्युरेटेड किंवा पॉली अनसॅच्युरेटेड हे जे नावं आहेत याच्यामध्ये काय असतं, हायड्रोजनचं प्रमाण याच्यात कमी असतं आणि डबल बॉन्ड याच्यामध्ये जास्त असतात. मोनो अनसॅच्युरेटेडमध्ये 1 डबल बॉन्ड असतो आणि पॉली अनसॅच्युरेटेडमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त डबल बॉन्ड असतात. परंतु सॅच्युरेटेड ऑइल जे असतं, जे घट्ट बनतात, पातळ राहत नाही, तर त्याच्यामध्ये मात्र एकही डबल बॉन्ड नसतो. त्यामुळे याच्यातून थोडंही गरम केलं की लगेच त्याची थोडी वाफ व्हायला किंवा लगेच त्याच्यामधून धूर निघायला आणि तिथून लगेचच फ्री रॅडिकल्स, वाईट घटक तयार व्हायला आणि त्याचा शरीरावर दुष्परिणाम करायला लगेचच तयार होतो. याच्याऐवजी जे दुसरे तेल आहे की जे पातळ राहतात, घट्ट होत नाही, जे आपण सांगितलं की ऑलिव्ह ऑइल आहे, करडीचं तेल आहे, तिळाचं तेल आहे किंवा ॲव्होकॅडो तेल आहे, हे जे तेल आहे हे लवकर उष्णतेला जुमानत नाही. यांचा जो बर्निंग पॉईंट ज्याला म्हणतात आपण, की काय म्हणतो आपण, हा तुटतो. तेल कधी तुटतं, गरम केल्यानंतर त्यातून धूर केव्हा निघतो, उकळी त्याला यायच्या वेळेला. तर ही कशी असते, ही खूप जास्त आहे या तेलांची. 170 ते 270 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान गेल्यानंतर हे तेल उकळतात किंवा त्याच्यातलं ते तुटायला सुरुवात होतं किंवा बर्न व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यामध्ये जे वाईट परिणाम असतात ते तिथून सुरू होतात. परंतु जे घट्ट होणारी तेल आहे हे 100 डिग्रीपर्यंत जाईपर्यंत, 110, 120 इथं जाईपर्यंतच लगेचच ते तुटायला लागतात किंवा ते जळायला लागतात आणि त्यात वाईट घटक तयार होतात. म्हणून तळण्याकरता जे तेल वापरायचं असतं हे तेल चांगल्या क्वालिटीचं, जे आपण आता म्हणलं की ऑलिव्ह ऑइल किंवा करडीचं तेल, तीळ तेल, हे जे आहे हे तेल वापरले पाहिजे. ॲव्होकॅडो ऑइल जे आहे ते वापरले पाहिजे. आणि जिथं फक्त जसं पोळ्यांना वरून लावायचं आहे किंवा थोडंसंच गरम केलं तर भागतं, जिथं अशा ठिकाणी मग हे बाकीचे तेल वापरले तर चालतात, म्हणजे त्याचे तेवढे दुष्परिणाम होणार नाही. आता याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे या सॅच्युरेटेड ऑइलमध्ये जास्त असतं, म्हणून ते हार्टसाठी धोकादायक असतं, जे पाम तेल आहे किंवा तो जो वर्ग आहे आळून बसणारा, घट्ट होणारा. आता एक दुसरं असतं की तापमान जे आहे हे गरम किंवा तुटतं किंवा ज्याला धूर म्हणतो आपण, ह्याच्यात काय होत असतं, ऑक्सिडेशनची प्रोसेस होती
आणि फ्री रॅडिकल्स रिकामे होतात. हे फ्री रॅडिकल्स रिकामे झाल्यानंतर ते फ्री रॅडिकल्स शरीराच्या प्रत्येक पेशीला खराब करायला लागतात. म्हणून गरम झाल्यानंतर त्यातून ॲक्रोलिन नावाचा एक घटक निघत असतो जो धुरासारखा दिसतो आणि तो श्वासाकरता सुद्धा खराब असतो, फुफ्फुसांना तो खराब करतो. तसंच आता घाण्याचं तेल का मशीनमधून काढलेलं तेल कोणतं चांगलं असतं? तर घाण्याच्या तेलामध्ये काय होतं की जी प्रक्रिया होते त्याच्यामध्ये फक्त 50 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपासचं तापमान राहतं. मात्र मशीनमधून काढलेल्या प्रक्रियेमध्ये 100 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढं तापमान जातं आणि या तापमानामधून बाहेर तेल येताना ऑलरेडी त्याच्यामध्ये बरेच घटक हे बिघडून जातात. म्हणजे वाईट परिणाम होतात त्याच्यामध्ये, नको ते घटक त्याच्यामध्ये तयार होतात. म्हणून मशीनच्या तेलापेक्षा घाण्याचं तेल काढलेलं चांगलं आहे. आता हे शुद्ध तेल कशाला म्हणतात की घाण्याचं तेल काढलं आणि ते फिल्टर केलं किंवा ते ठेवलं असं थोडा वेळ सेटल झालं त्याचे कण किंवा तो काही गाळासारखा पार्ट तो झाला त्याला वरचं तेल असतं ते शुद्ध तेल आपण म्हणतो. परंतु रिफाईंड तेल जे म्हणतात, रिफाईंड तेल हे फक्त अशा प्रकारचं नसतं. रिफाईंड म्हणजे हे केमिकल्स वापरलेले असतात त्याच्यामध्ये नुसतं फिल्टरच केलेलं नसतं तर ॲसिड अल्कली वापरलेले असतात. निकेलचं प्रमाण जास्त वापरलेलं असतं की जे शरीरासाठी वाईट असतं. म्हणून रिफाईंड तेल फक्त नाव आहे बर म्हणून ते आरोग्यासाठी चांगलं आहे असं अजिबात होत नाही. ते ब्रान ऑइल जे म्हणतात किंवा राईस ब्रान जे ऑइल असतं हे शरीरासाठी खूप चांगलं नाही. आता रोज किती तेल घेतलं पाहिजे? तर रोज 15 ते 20 ml एका व्यक्तीसाठी तेल बस आहे. म्हणजे महिन्यासाठी जर आपण काढलं तर एका व्यक्तीकरता किती होईल? अर्धा लिटरच्या आसपास तेल. जर घरामध्ये 6 माणसं असतील तर 6 माणसांना किती लागेल? 3 लिटर तेल लागेल. तर हे 3 लिटर तेल जर आणलं आपण महिन्याकरता त्याचं वर्गन डिव्हाइड कसं केलं पाहिजे की त्याच्यातले जे 2 लिटर आहे हे थोडं चांगल्या क्वालिटीचं तेल आणा, करडीचं तेल आणा किंवा थोडंसं ऑलिव्ह ऑइल आणा, हे वापरा. आणि वरचं जे 1 लिटर राहते त्याच्यामध्ये अर्धा लिटर हे दुसरे ऑइल, कधी शेंगदाणा तेल असेल, सूर्यफूल तेल असेल किंवा त्याच्या खालचं पाम तेल सुद्धा असेल. पण हे कमीत कमी प्रमाणानं आणि अशा प्रकारे हे व्हरायटीचं तेल आणि कसं पुन्हा शेवटी मध्यम स्वरूपात वापरा, जास्त नको. कुठलंही चांगलं तेल आहे म्हणून किती वापरलं तर चालतं अशा अजिबात होत नाही. म्हणून ह्या प्रकारानं सगळं तेल वापरणं ठेवलं पाहिजे. सगळ्यात एक आपण जो म्हणतो की शेवटी सारांश काय सांगायचा तर मध्यम प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं तेल जे घट्ट होत नाही ते घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या व्हरायटीचं एक 2-4 प्रकारचं तेल पुन्हा पुन्हा आलटून पालटून वापरलं पाहिजे. तळण्यासाठीचे जे हाय क्वालिटीचे तेल असतात त्याचा जो धूर निघणारा बिंदू किंवा जो उष्णता बर्निंग जो आपण पॉईंट म्हणतो तो जास्त असल्यामुळं ते तळण्यासाठी वापरले पाहिजेत. घट्ट होणारी तेल जे आहेत तर ते फक्त कमी तापमानाच्या ठिकाणी वापरली पाहिजेत आणि कमीत कमी प्रमाण वापरून त्याप्रमाणे आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. तेल हे खूप कॉमन घटक आहे दररोजच्या वापरातला आणि सगळ्यात परिणाम करणारा शरीरावर अति झालं तर त्या व्यक्तीची मातीच करणार. म्हणून हे अतिशय महत्वाचे नियम आहेत. हे नियम सगळे पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आरोग्यावरचं सगळं कंटाळवानं ऐकून तुम्ही जर बोर होत असाल सतत आणि तेच थोडंसं वृक्ष वाटणारं तर आपण दुसरं चॅनल सुरू केलेलं आहे करमणुकीचं, विरंगुळ्याचं, थोडंसं विनोदाचं, मनोरंजनाचं. RJ मनोरंजन डॉक्टर राम जावळे, RJ मनोरंजन राम जावळे या नावाचं चॅनल आहे. ते चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यावरचे व्हिडिओ पाहायला पण विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.